अमनजी यांचं असं म्हणणं आहे की सर्वप्रथम आपण या मैदानाची पूजा करूयात, कारण की ही संपूर्ण स्पर्धा सर्वांसाठी सुखकर, यशस्वी आणि विजयाची राहो। आणि त्याचबरोबर या मैदानावरती खेळत असताना कुठल्या खेळाडूला कुठल्या प्रकारची इजा पीडा, कुठली दुर्घटना नाही हो, हीच मात्र प्रार्थना केली जाणार। निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय 1100 रुपयाची जी अनाउन्समेंट होती ती दिनकरजी पोपेटा साहेबांनी दूरध्वनीच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवली होती आणि त्याच तर निश्चित स्वरूपाने आपण पाहतो की 1100 रुपयाचं पारितोषिक हे मात्र प्रणय पोपेटा सचिन यांच्यापर्यंत पोहोचवत आहेत। तर उद्घाटन सोहळा इथं मात्र पार पाडला जातोय। प्रवीण सर आपण जरूर पाहू शकता, कळंबोलीचं नाव खऱ्या अर्थाने टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आणण्याचं काम एकीकडे आपण पाहतो विजयजी खानोकर साहेबांनी जरूर केलं, ते देखील तिथे मौजूद आहेत। परंतु त्याच्या पलीकडे जाऊन, महाराष्ट्राच्या पलीकडे जाऊन भारताच्या कानाकोपऱ्यापर्यंत कळंबोली आदित्य प्रिया लॉजिस्टिक हे नाव आपल्याला आवर्जून पाहायला मिळतं आणि त्याचे सर्व जर कोण असतील तर ते म्हणजे दीपकजी चव्हाण सर। दोन मोठे व्यक्तिमत्व टेनिस क्रिकेटला जुडले गेलेले जे मात्र आपल्याला जरूर पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये। इकडे आपण पाहतोय आपल्या बरोबर रवी सर असतील, प्रदीपजी असतील, सिंग साहेब असतील, विजयजी असतील, नामदेव साहेब असतील, या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात आजच्या या स्पर्धेमध्ये, अर्थातच हॅलो किड्स प्री स्कूल चषक 2025। उद्घाटन सोहळा पार पाडला जातोय। तर अनिकेत थोडंसं बाजूला व्हायचं आपण, कारण की मेन कॅमेऱ्याला फोकस करता येत नाहीये, थोडंसं बाजूला व्हायचं। मेन कॅमेऱ्याच्या समोर आपण सर्वजण येत आहेत, प्लीज सर्वांना विनंती करतो। यस अँगल खूप चांगला आहे, खूप चांगला व्ह्यू इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय, खूप चांगलं प्रेक्षेपणीय पीटीसीच्या माध्यमातून। धन्यवाद, खूप खूप आभार विजयजी खानोकर साहेब। निश्चित स्वरूपाने आपण पाहतो की विकेटला नमन करतायत, दीपक सर देखील विकेटला नमन करतायत, रवी सर विकेटला नमन करतायत आणि त्यांच्यावर आलेली संपूर्ण टीम इथे मात्र प्रणाम करतायत, वंदन करतायत, आशीर्वाद घेत आहेत, कारण की या मातीने भरपूर काय दिलंय, भरपूर काय दिलंय। आणि प्रवीण सर अगदी आपण पाहतो की आपण साक्षीदार आहोत, गेली 15-20 वर्ष झाले
या मातीचे आणि या मातीने प्रत्येकाला काय काय दिलंय, मग शैक्षणिक क्षेत्रामध्ये असू द्यात, राजकीय क्षेत्रामध्ये असू द्यात, सामाजिक क्षेत्रामध्ये असू द्यात किंवा व्यावसायिक क्षेत्रामध्ये असू द्यात, या मातीने कधीच कुणाला कमी पडून दिलं नाहीये. आणि ह्या सर्व गोष्टींचे साक्षीदार आपण सर्व आणि हे सर्व तमाम क्रीडा रसिक आज मात्र अजून एक मोठ्या क्रीडा स्पर्धेंना इथं मात्र उपस्थित राहून खूप साऱ्या शुभेच्छा देतात. एक देखणं दृश्य, एक मनाला भावणारं दृश्य आज मात्र यांच्या सर्वांच्या साथीने आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि या सर्वांचाच आपण करूयात मनपूर्वक आभार. क्रिकेट आणि क्रिकेटच्या माध्यमातून तमाम युवक पिढीला संघटित केलं जाऊ शकतं का, सामाजिक चळवळीमध्ये आणलं जाऊ शकतं का, या संपूर्ण ताकदीचा वापर या देशाच्या एकात्मतेला, संघटनेला दिलं जाऊ शकतं का, आणि हेच काहीसं बळ देण्याचं काम ही स्पर्धा आणि कळंबोली क्रिकेट असोसिएशन करते याच्या शंकाच नाहीये. एक वेगळ्या उंचीवरती कळंबोलीचं क्रिकेट घेऊन जायचंय. खेळापुरता मर्यादित न राहता खेळाच्या माध्यमातून एक कुटुंब बनवलं गेलंय जे मात्र प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये आवर्जून धावत येतं. आणि हेच एक मोठं मूर्तिमंत उदाहरण या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या जरूर पाहायला